शालिवाहन शके 1530 इसवी सन शक 1530 ला जगद्गुरु तुकोबाराय वसंत पंचमीला जन्माला आले। वसंत पंचमी म्हणजे माघ शुद्ध पंचमी, माघ शुद्ध पंचमी वसंत पंचमी जगद्गुरु तुकोबाराय जन्माला आले आणि वयाच्या 21 वर्षापर्यंत संसार केला। 21व्या वर्षी महाराजांच्या जीवनात कलाटणी बसली, परमार्थाला लागले। बाबाजी चैतन्य महाराज स्वप्नात आले, स्वप्नात येऊन अनुग्रह दिला आणि तुकोबारायचा परमार्थ कळसाला गेला। तुकोबारायला जवळजवळ 42 वर्ष उजडलं आणि शालिवाहन शके 1571 लागलं। 30चा जन्म आहे, 71चं प्रमाण आहे 30 ते 40 11 40 ते 50 बरोबर आहे काय 21 50 ते 60 31 आणि 60 ते 71 म्हणजे 42 असं ते एक आणि मागचा एक धरून 42 वर्ष तुकोबारायचं, पूर्ण 42 नाही 41 वर्ष आणि काही दिवस असं आहे ते। आता ते नंतर तुम्हाला कधीतरी गणित काढून देईल। आणि मग महाराजांचा परमार्थ कळसाला आला, पण मृत्यूलोकी राहावे निरंतर ऐशेची अंतर तुकयाचे। मैपती महाराज मृत्यूलोकात तुकोबारायला कायम राहायचं होतं, जायचं नव्हतं, पण पांडुरंगाला करमाना। तुकोबाराय इथं नाही, भगवंताने मिटिंग घेतली, अरे तुकोबारायला मृत्यूलोकात राहायचे, काळाचा घात त्यांच्यावर चालत नाही, ते काळ जयी आहे तुकोबारायचं। तुकोबारायच्या एका भंगमीला बसवलेला आहे सध्या, काळाचे हे काळा मी विठोबाची लढेवा। इकडा जो घेतला नाही पुढल्या वर्षी घेऊ, काळाचे हे काळा मी विठोबाची लढेवा तुकोबाराय। आणि म्हणून काळाची सत्ता त्यांच्यावर नाहीये, पण मला काय तुकोबाराय वाचून करवे ना, तुकोबारायला घेऊन यायचं। मिटिंग भरवली, कशी आणायचे तुकोबाराय, कशी आणायची, गुवाहाटीला न्यायचं असतं तर मिटिंगच भरावं लागेल। मिटिंग मध्ये निर्णय झाला, असं करा जेणेकरून तुकोबारायचं मृत्यूलोकाशी मन विटल, असं करा। तुकोबाराय लोहगावला महिनाभर कीर्तन करत होते मला 71च्या सालात। परचक्र आलं, सगळं लोहगाव लुटून नेलं आणि मग तुकोबारायला ती राष्ट्रपीडा पाहावे ना। निर्याण प्रकरणात प्रमाणे न घडे यावरी न धरवे धीर, पीडित आहे राष्ट्र देखुनी जग। राष्ट्रपीडा तुकोबारायला पाहावे ना। आता पांडुरंगा आता दिसो नये जना ऐसे करा, काय या परकीयाच्या झुंडीच्या झुंडी येतात, आमच्या माऊल्यांच्या इज्जती लुटतात, आमच्या गायी गोधन नेतात, आमचे जन्मभर कमवलेली संपत्तीला आग लावून जातात। आता ही राष्ट्रपीडा न घडे यावरी न धरवे धीर, आता धीर नाही घेणार, पीडित आहे राष्ट्र देखुनी जग। मग देवाला विनंती केली, आता दिसो नये जना ऐसे करा। नारायणा पांडुरंगा आता मला मृत्यूलोकात राहायचं नाही, तुम्ही मला न्यायला या। आणि मग पांडुरंगाला सांगितलं, पांडुरंगा तुम्ही मला न्यायला या, पण निरोप कसा द्यायचा? मग निरोप दिला, तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत। हा भंग निर्याण प्रकरणातला आहे बरं का, आपण रुपावळीत म्हणतो, बऱ्याच टाळकरेला ह्या भंग कोण्या प्रकरणातला आहे माहितीच नाही, प्रकरणच लय वाढली असू द्या। आणि मग तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार, देवा सांगा नमस्कार, माझी भाकावी करुणा विनवा वैकुंठीचा राणा नाथा। तुका म्हणे मजा ठवा, मूळ लवकरी पाठवा, मला कोणाला तरी त्यांना म्हणून न्यायला पाठवा। सनकादिक म्हणले आम्ही जाऊन त्यांना निरोप देतो, पण त्यांना आणायचं खाता आमच्याकडे नाही। मग पुढच्या टेबलवर अर्ज द्या, गरुडाचे पायी। मग तुकोबाराने हा भंग निर्याण प्रकरणातला, गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई गरुडा, सनकादिक निरोप देतील तर तेवढ्या देवाला आणायचं काम तुझ्याकडे, पेट्रोल डिझेलचा काय खर्च असेल आम्ही करू, पण तुम्ही घेऊन या। गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई, वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी। गरुड म्हणला मी आणायला तयार आहे, पप्प्याच्या आईने पाय सोडले पाहिजे ना। तिसऱ्या टेबलवर अर्ज केला, आई साहेब पाय सोडा, ओ पाय सोडा, पाय लक्ष्मीच्या हाती म्हणून येतो काकुलती, तुम्ही पाय सोडा। लक्ष्मी म्हणले हे बघा तुमच्यासाठी मी पाय सोडते, पण पाय दाबीत होते तर त्यांना डोकला लागला, मग त्यांना उठवाव कसं, मी तर काय उठवणार नाही। मग त्याच्या आसनावर झोपले तर ती खाट हलवा, किल्लरीचा भूकंप करा। आणि मग देव तुकोबाराने 5वा टेबल शोधला, तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा। हे परंपरेने ऐकलं तर अर्थ कळत त्याची। तुका म्हणे शेषा तुझं काम नाही सोन्या बिड्या फोगा, त्याला परंपरेने का तिथं ऐकायला यावं लागत तर कळत आहे। मोठ्याचं कीर्तन ऐकलं पाहिजे, थोडा मोठ्याची ऐकली पाहिजे। तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा। आणि मग शेष हल्ला, देवाची झोप मोडली, लक्ष्मीने पाय सोडले, गरुडाने आपलं सनकादिकाने निरोप दिला आणि देव गरुडावर बसून आले। पहिलं आले हरी, पहिलं आले हरी, पहिलं आले
हरी शंख चक्र शोभे करी 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 गरुड़ ये तो फड़क तारे गरुड़ ये तो फड़क तारे फड़क तारे गरुड़ ये तो फड़क तारे नाभि मने तुरे नाभि 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 नाभि मने पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी गरुड येतो फडात कारे नाभि नाभि म्हणे त्वरे मुकुटकुंडलाच्या दीप्ती तेजे लोपला गवस्ती मेघश्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी चतुर्भुज वैजयंती गळामाळ हे रुळती पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा तो का झाला शे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ विठ्ठल आले म्हणून गावाचं नाव पडलं विठ्ठलवाडी देवच्या अलीकडे विठ्ठलवाडी पांडुरंग तिथं आले म्हणल्यावर सगळ्या गावातल्या टाळकऱ्याला तुकोबराने एकत्र चला चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धुरे तुका आनंदाला मनी देहू पासून तुकोबरा विठ्ठलवाडीपर्यंत लोटांगण घालत आले महाराज तुका आनंदाला मनी कैसा जातो लोटांगणी प्रेमसुखाची धनी फेडावया आजी आणि मग देव तिकडून देव आले इकडून तुकोबराय आले आणि मग पुढे आले कृपावंत कृपावंत म्हणजे तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत तेच घ्यायचे इथं कृपावंत संत पुढे आले माय बाप साधू संतन मग तुका आळंगीला बाही सनकाधिकांनी तुकोबरायला मिठी घातली हाताला धरलं ठेवीला विठोबाचे पायी पांडुरंगा आता तुकोबरायला तुम्ही घेऊन चला मग ते म्हणले चला बसा ज्या दिवशी देव आले त्याला म्हणतात दशमी दशमी आज दशमीला जायचं आपल्याला देव म्हटले तुकोबराय म्हणले असं कसं पाहुणे घरी आल्यावर काही उपचार करायचा दारात पाहुणे आले चलायचंय चला लगे अरे घरात न्यावा चहा पाणी करा मग देवा 1-2 दिवस तुम्ही माझ्यासाठी थांबा देव म्हणले मग बघा बरं का जीव खाऊ घालावं लागेल हो चला तर मग देवाला घरी घेऊन आले अगं जिजे स्वयंपाक कर जिजाबाई म्हणली कोण माझे घरचे आले का अगं तुझे नाही माझे पाहुणे आले हो तुमचेच ना कोण म्हणजे तुमचे सासरे आले का नाही नाही पांडुरंग आला ते आलाय होय अगं पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काहीतरी कर जिजाबाईने हा काय करू उपचार हे जिजाबाईकडे लावायचं आहे कोप मोडकी जर्जर आमची मोडकी कोप आहे पहिले साधू असे होते विठ्ठल अगं कर काहीतरी आणि मग दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या आणि तिने कन्या शिजवल्या कन्याचे 3 प्रकार गुरुरे पांडुरंग वैद्य सांगायचे सुभाष महाराज श्री कन्या जय कन्या जय जय कन्या जय जय कन्या म्हणजे कन्या अशा उड्या हाणतात मुदी 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 जय 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 असं म्हणतात असं त्या गावाला नाही घड्याळ घड्याळ म्हणावं लागेल असं इथं कमळ लवकर नाही फुलायचं बरं आणि मग कन्या केल्या आणि देव जेवायला बसले वा 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 द्वापार युगात विदुराच्या कन्या खाल्ल्या होत्या त्याच्यानंतर मी उपवाशी होतो आज माझ्या जिजीने कन्या खाऊ घातल्या वा काय भाऊप्रमाणे दरदरीत पाण्या माझी रांधी आल्या कन्या जेवण झालं बसा बसायला काय घरी मोडकिया बाजार वरे वाकळाच्या पुणे जिल्ह्यात अजूनही गोधाड्या आहेतच किती मोठा बंगला बांधतो त्या 2 कोटीचा संध्याकाळी झोपायला म्हणलं का टाकलीच वाकळ त्या ड्राव मध्ये ठेवलेल्या राहत्यात वाकळा महाराज हा मग दसऱ्याच्या टायमाला सगळ्यांना देवर धुवून काढायच्या त्याला बायका जरा निभारच लागायच्या धुवायला असू दे आता गावगाव गडीच धुते तर सांगायचा असाच आहे आणि मग घरी मोडकिया बाजा भाऊ सगळ्याला पटत आहे बरं का असू द्या मी बाहेरच्या गावी सांगणार नाही की आपली गावचे लोक गोधाड्या धुतेत म्हणून मी जलालपूरची बात शिरापूरला सांगणार नाही कारण शिरापूरची धुतानी मी पाहिलेत म्हणून राणी दुखिया दुखी भेटले असू द्या विनोदाचा भाग सोडा महाराज जेवण झालं तुकोबा अहो काही पान बिन आहे का नाही देवा वारकऱ्याचं घरी इथं कायचं पानन पिन हे तुळशी पाना मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मग देवाने विश्वकर्म्याला बोलवलं स्वतंत्र नगर रचना केली चंदनाचे खांब उभारिले
पवळवेलीचे शोभले मुक्ताफळाचे गोसमिरवले रत्नखचित दामोदरेन. मग दशमीला संध्याकाळी तुकोबरायचं कीर्तन झालं, एकादशीला कीर्तन जागर, द्वादशीचे पारणा झाली, संध्याकाळचं क्षीरापती झाली, त्रयोदशी जोत्सव झाला, चतुर्दशी आली, चतुर्दशी पौर्णिमा, पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा. शेमगियाचा वरिष्ठ सण म्हणती परी कोणी न खेळे धुळमाती. कोणीच सण केला नाही. सगळ्याच लोकांच्या लक्षात आलं की तुकोबराय वैकुंठाला जाणार. दुसऱ्या दिवशी धुलिवंदन प्रतिपदेला असतं भाऊ, धुलिवंदन प्रतिपदेला दोराडी कोणी खेळलं नाही महाराज. आणि मग बीजेचा दिवस उजाडला. त्या दिवशी भगवंताने चौरंगावर तुकोबरायला बसवलं, स्नान घालवलं, राही रुक्मिणीने स्वयंपाक केला, आक्रूराने सगळ्याला आमंत्रण दिली, उद्धवाने ताटं विस्तारली. आणि मग वरीमिरवे मुगाचे वरण, कथिका वाढिली संपूर्ण, नाना कोरिके विस्तीर्ण, रुक्मिणी वाढी तसे कामधेनूचे घृत, पयोदधी क्षीर वाढीत नाना पत्र शाखा शोभत, वैष्णवाच्या ताटीन पंचामृते वाढीती उत्तमा. तुकोबरायला पंचामृताचं जेवण घातलं. जेवण झालं आणि देऊळवाड्यातून दिंडी निघाली, नांदुरखीच्या झाडाखाली आली. तुकोबा आज तुम्ही शेवटचं कीर्तन करायचं. तुकोबराय कीर्तनाला उभे राहिले, अभंग घेतला. गोठविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, गोठविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, गोठविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, गोठविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन, मुक्तात्मस्थिती सांडवीन, मुक्तात्मस्थिती सांडवीन. गोठविन लाळ ब्रह्मज्ञान हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. आणि मग तुकोबरायच्या कीर्तनाला देवगण गंधर्व यक्ष किन्नर होते. त्यात ब्रह्मज्ञानी होते. ब्रह्मज्ञ कपिलादी ब्रह्मज्ञानाचे निखिळ पुतळे. त्या कपिलाकडे हात करून तुकाराम मारण्याचे असे कीर्तन भक्ती करील की ब्रह्मज्ञानी कपिल आमची कीर्तन भक्ती पाहून तुम्हाला लाळ घोटायला लावेल. कपिल म्हणजे खरंच आहे, आम्ही ब्रह्मज्ञान घेऊन बसलो पण कीर्तन नाही केलं, आम्हाला आज त्याची लाज वाटते. गोठविन लाळ ब्रह्मज्ञाने हाती. तिथं मुक्त होते कोण? दत्तात्रय उभे होते. त्या दत्तात्रयांकडून असं कीर्तन करीन की दत्तात्रय तुम्ही त्रिगुणात्मक मूर्तीत पण तुम्हाला तुमची मुक्त अवस्था सोडून कीर्तनात टाळ घेऊन वगैरे. तुकोबरायचा पुरुषार्थ होता त्या दिवशी. हा अर्थ महिपती महाराजांनी केलेला आहे. मुक्त आत्मस्थिती सांडावेन, ब्रह्मभूत काया हो तसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायसा. तीर्थयात्रा करणारे नारद मुनी होते. ओ नारद, असं कीर्तन करेन की तुम्हाला वाटत नाही तू पुढे ट्रिपा काढायच्या बंद करा आणि कीर्तनच करा. तीर्थ ब्राह्मकाशी आणि नाळस तिथं होते इंद्र महाराज. ओ देवांचे राजे इंद्र देवेंद्र, असं कीर्तन करेन की तुम्ही इथून पुढे म्हणाल मी पुन्हा येईन म्हणायचं बंद करा, कीर्तनात टाळ घेऊन उभा राहाल. कडो स्वर्गवास करीन भोग. तिथं तपोनिधी भगवान शंकर होते. शंकराकडे पाहून म्हणे अशी कीर्तन भक्ती करीन की तुम्हाला असं वाटतं नाहकत तप करत बसलो, आपण कीर्तन करायला पाहिजे. सांडविन तपोनिधा अभिमान. दान करणारा बळी, आपलं दान करणारा कर्णन बळी, यज्ञ करणारा बळी तिथं उभा होता. त्या दोघाला सांगितलं असं कीर्तन भक्ती करीन की तुम्हाला वाटेल नाकच दान आणि यज्ञ करीत बसलो. यज्ञ आणि दान लाजवीन. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मेचा जो अर्थ निज ठेवा, धन्य म्हणविन इहलोकी लोका. सगळ्या लोकांच्या मुखात एक शब्द येईल, आम्ही तुकोबराय पाहिले आम्ही धन्य, आम्ही तुकोबराय पाहिले आम्ही धन्य आहेत, आम्ही देऊला गेलो आम्ही धन्य आहेत. धन्य म्हणविन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखेला. मग भगवंत भगवंत म्हणले महाराज विमान आले, बसा तुम्ही. विमान उंच होतं. आता वर पाय टाकायला चढायला जागा नाही. तिथं काय असा डबा नव्हता. मग काळ उभा होता. काळ म्हणले हे गिराईक माझं आहे. बघ तुकोबरायने काळाची मानगुटी धरली, खाली वाकलं. जगा काळ खाय आम्ही. काळाची पायरी केली. काळावर तुका म्हणे पावटनी करो, पावटनी केला काळ. जया बळ होते ते घालो पाया तळी, कळी काळ या बळे भावशुद्ध नामावळी. हर्षे नाचो पिटोटाळी, घालू पाया तळी कळी काळ या बळे. एकंदर शिक्का पाठविला इहलोका. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. आणि विमानात बसले. आणि मग गाव गोळा झालं. पोरा सोरांना काय आशीर्वाद द्या, तुम्ही जसं वागाल तसं तुमचं कल्याण होईल. कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण, या माझे वचन आशीर्वाद. याला वकिली आशीर्वाद म्हणतात मला. तुम्ही जसं वागाल तसं तुमचं कल्याण होईल. दिला आशीर्वाद. सगळे आलेत का? हो. तुकोबराय म्हणजे सगळे आले. 13 टाळकरी, तर 14 टाळकऱ्यातला एक टाळकरी यायचा राहिला. कोण? सुदुंबऱ्याचे संताजी महाराज. अरे संताजीला बोलवायला पाठवा. मग 2 माणसं गेली बोलायला. संताजी बुवा तेलाचा घाणा हानीत होते. संताजी तुकोबराय विमानात बसले. चला थांबा थांबा थांबा, एवढा एक घाणा हाणतो येतो, तुम्ही व्हा पुढं.
आणि ते 2 टाळकरी पुढे आले. तुकोबारायांच्या वैकुंठ गमनाला ते टाळकरी जाऊन मागं आले. पण संताजी तिली एक तेलाचा घाणा हाणायला गुतले. मग तुकोबाराय हाती धरोनिया देवे नेला तुका, जेथे नाही लोका पराश्रम. महाराज गेल्यावर संताजी आले. तिथं आले 2 तासांनी हाय हाय करू लागले. अरे अरे माझे श्रीगुरु गेले आणि मला न सांगता गेले. मला बोलावून पाठवलं, पण या तेलाच्या घाण्याने घाणा घातला आणि मला महाराजांचं दर्शन घडलं नाही. मग सगळे तिथं थांबले. आता हे गेले हे कळलं. आता येवो नि ऐका. 1-5 मिनिट घेऊ का पाटील अजून? ऐका, हे परत तुम्हाला कोणी बुवा सांगणारही नाही. हे माहिती तर पाहिजे, प्रमाणासकट पाठ पाहिजे. आता तिथून पुढं ऐकण्यासारखं. येवो नि गेले हे तर कळालं हो. आले कसं काय हे तर सांगा पहिलं. आले पहिलं गेले द्वितीयेला. प्रतिपदा द्वितीया झाली, तृतीया झाली, चतुर्थी झाली, पंचमी तिला रंगपंचमी म्हणतात. आणि रंगपंचमीला ती भागीरथीबाई होती शेजारी गाड्यांना दिलेली. येलवाडी पलीकडं गाव, येलवाडीला तुकोबारायचे 3 सोयरे येतं. मोझे गाडे जांभूळकर, सोयरे करे वैष्णवीर. तुकोबारायचे 3 मुले. पहिली मुलगी दिली मोझ्यांना, दुसरी दिली गाड्यांना, भागीरथीबाई दुसरी, तिसरी दिली जांभूळकराला. हे तिघही आज मोझे. रामभाऊ मोझे आमदार होऊन गेले महाराज पुण्याला. रामभाऊ पाटील मोझे फार मोठा माणूस होऊन गेला. मोझे गाडे जांभूळकर सोयरे करी वैष्णवीर. हे तुकोबारायचे सोयरे. मला जांभूळकराचं वर्ष श्राद्ध होतं आणि ही ओवी सांगितली. काय जांभूळकर? आम्ही तुकोबारायचे व्याही आहेत. मला मग पाकिट वाढवून द्या म्हणलं. तसं नाही. विनोदाचा भाग सोडा माय बाप. दवापासून जांभूळकराचं वर्ष श्राद्ध असलं का पहिला फोर कदम माऊलीला. नाही म्हणले आपल्या घराचं लय मोठं नाव केलं माऊलीने. म्हणले जांभूळकर येतं. मोझे गाडे. भागीरथीबाईला तुकोबारायने सांगितलं होतं की मी तुझ्या घरी जेवायला येईल. आणि महाराज न सांगता गेले. जी आता हे प्रमाण ऐकाव. लय प्रमाण. तिथं झाडाखाली कीर्तन राहतंय विक्रमबा माळव्याचं. आणि प्रमाण म्हणायला राहायचे शिरवळकर दादा. वारले बरं का. काय दादा प्रमाण म्हणायचे महाराज. मग भागीरथीबाईचा धावा. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. आणि मग बाबा गेले म्हणून ती पलीकडून आली. उडी डोहात टाकली तिने. त्या डोहात उडी टाकली. माशाने वरच्या वरी झेलेली. मासे वर झेलायचे, भागीरथीबाईला काढून राहून टाकायचे. परत भागीरथी उडी टाकायची. परत मासे झेलायचे वर. म्हणून देवला मासे धरायला बंदी. देव मासे धरून देत नाही देवकर. कायदाचे देवला. का बरं? मी माणिक महाराज विचारलं का बरं असं. माणिक महाराज मोरे म्हणले महाराज या माश्यांनी आमची भागीरथीबाई वाचवलेली म्हणून मासे धरून देत नाही. मग त्यांनी सांगितलं 72च्या दुष्काळात इंद्रायणी आटली. मासे तर फोडून मेले तर आमच्या पूर्वजांनी चंदनाची लाकडं आणली आणि मासे लाकडात जाळले म्हणले. हा पण मासे जाऊ दिले नाही. याला निष्ठा म्हणायची महाराज. आमच्या आळंदीत कोणी मासे धरीत आहे बरं महाराज. लोक विकत घेत नाहीत. कोणी मासे धरीत आहे महाराज. मला काल एक मासा धरताना दिसला. अरे म्हणलं इकडे कस काय धंदाच बुडाला. म्हणले काय करा तू ह्याच लायकीचा आहे. माशा लागी बोला ना बरा मन पाहणं बुडारी घाला. माणसं फार नीती सुटली. एवढे महाराज पण संघटना नाही काय नाही. निवृत्तीबा बोलायचे कोणी मागं उभं राहत नव्हतं. संघटना पाहिजे आपल्या लोकांची महाराज. आपल्या लोकांची संघटना नाही. आपला समाज लय वारकरी समाज म्हणजे एक विचार नाही. आंधळ्याची वरात बाहेरच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. मुक्याने येड्याला कसं समजून सांगायचं. सांगायला मुक ना ऐकायला येडे. विठ्ठल पंड महाराज आपण सगळे एक राहिलं पाहिजे महाराज. एक राहू तर वारकरी संप्रदायाचं काही काया पालट होईल. नाही तर एवढं चाललंय मागं. मग भागीरथीचा धावा पाहून तुकोबाराय बघा बरं का. द्वितीयेला गेले. हे द्वितीया. प्रतिपदा द्वितीया तृतीया चतुर्थी 3 दिवस झाले का. 4थ्या दिवशी रंगपंचमीला तुकोबाराय आले. थेट येलवाडीत प्रगट झाले. आजूक कधी गेले देवला तर येलवाडीला जाऊ. तो नंदी आजूक पाहण्यासारखे. येलेश्वराचं मंदिर. नंदी खाल काठावर नंदी. हा मी पाहिलंय. आम्ही भजन केलंय तिथं. मग कुठं गेले होते तुम्ही? अगं आलो ना. मला जेवायला येतो म्हणले. वाढ जेवायला. दुपारी 12 वाजले. आता काय करू कर शेवाया. मग शेवाया केल्या. शेवा खायला दूध नाही तर दूध तर गेलं रतिबाला. मग येलेश्वरा ते पूजिले. हे सगळं दादाप्रमाणे म्हणायचे बरं का. मी म्हणलं दादा हे गाथ्यात प्रमाण त्याच्या गाथ्यात नाही. आमच्या शिरवळकराच्या बाडात लिहिले. आमच्या बाडात प्रमाण आहेत म्हणले. येलेश्वरा आमच्या वह्यात जुन्या वह्यात लिहिलेले. पूर्वजांच्या वह्यात. येलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले. महाराज जेवले. भागीरथी डोक्यावर हात ठेवला. बाई इथून पुढं परत असा आग्रह धरायचा नाही. नाही तर लोक म्हणते तुकोबा मेलेन भूत झाली. कोणाला दिसत येत. परत आग्रह धरायचा नाही. परत येणार नाही. डोक्यावर हात ठेवला.
महाराज गेले. पहिल्यांदा आले भागीरथीबाईसाठी. प्रसंग असा झाला, सुदुमऱ्याला एक वाणी होता, गवार शेठ वाणी, श्रीमंत होता. तो कोबरायचं जिथं कीर्तन तिथं पंगत घेऊन जायचा. तेलाचा त्या काळात लाईट कायची, मग टेब्याला तेल त्याचं. गवार शेठ वाण्याचा श्रीमंत होता, पण तुकोबरायावर त्याचं लई प्रेम मला. तुकोबरायचं कीर्तन मांडव द्यायचं. एकदा तो मांडवच पेटला. आमच्या शेख मोहम्मद महाराजांनी श्रीगोंद्यातून विजावला. हो, शेख मोहम्मद तेथे गेला, तेने मंडप विजविला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जागृत देवस्थान आहे शेख मोहम्मद महाराजाच. फक्त तिथे कीर्तन धोरणात ठोच जा. आणि मग झालं प्रकरण असं, ते तुकोबराय गवार शेठ वाणी मंडप देणार, तेल घालायला हेलाळाला तेल देणार, अन्नदान करणार. ते गवार शेठवाणी. तुकोबराय माझे महाराज, तुम्ही एवढं करता गवार शेठवाणी, तुम्ही आम्हाला दिला, आमच्याकडून काय घ्या म्हणले. द्या वचन काय, माझ्या अंतकाळाला मला सोडवायला येतात. तुकोबराय म्हणले नक्की येणार. आणि मग तुकोबराय वैकुंठाला गेले 71ला, आणि बहुतेक 63ला का काय नाही, 83ला 82, आता साल घाईघाईने आठवायचं नाही, पण माझ्याकडे लिहिलेलं आहे, आता घाईघाईने आठवायचं नाही. 83ला का काय 10 वर्षानंतर, 10 का 12 वर्षानंतर गवार शेठवाणी वारले. गवार शेठवाणी वारले, त्यांना शब्द दिला तुकोबरायने. तोपर्यंत तुकोबरायांचा 3रा मुलगा जन्माला आला. तुकोबरायाचा मुलगा पोटात असताना, नारायण महाराज पोटात होते आणि तुकोबराय वैकुंठाला गेले. पोटात असताना वैकुंठाला का गेले? नारायण महाराज ज्ञानोबरायाचा अवतार आहे. तुकोबाचे ऋण फेडावयासाठी अवतारला ज्ञानी जिजाईचे पोटी. हा, हे प्रमाण गोपाळपंताचं आहे. गोपाळपंत म्हणजे श्री तुकाराम प्रिय श्रीराम यांनी 45 अध्याय चरित्र लिहिले तुकाराम महाराजाचं. ते कोणाकडे नाही उपलब्ध, देवकर देत नाहीत कोणाला. त्यातली प्रमाण आहे, त्यातले 4 अध्याय मला भेटले, तर नेमकं वैकुंठ गमनच भेटलंय बघा, महत्वाचंच भेटलंय मला. त्याच्यात प्रमाणे तुकोबाचे ऋण फेड. तुकोबराय दर महिन्याला कीर्तन करायचे माऊली पुढे. तुकोबरायचं ऋण झालं माऊलीवर. मग माऊली म्हणजे हे ऋण कसं फेडायचं, आपण त्यांचा मुलगा हो. आणि मग ते झाले नारायण महाराज पोटात. तुकाराम महाराज माझे कमाल झाले, माझे स्वामी ज्ञानोबराय, आणि ते माझा मुलगा होतील आणि माझी सेवा करतील. ते जन्माला यायच्या आतच मी जाणार असं आहे. आणि मग तुकोबराय एक याच्यावर शंका घेतली, मला कीर्तन झाल्यावर विचारा, मी उत्तर देतो त्याचं. ह्या गावाने वाच बावलट त्या सोडून. आणि मग नारायण महाराज देहू कर तपोनिधी. आणि ते 10-12 वर्षाचे झाले आणि गवार शेठवाण्याचा अंतकाळ जवळ आला. मग गवार शेठवाण्याने सगळ्याला बोलून घेतलं. आणि अंतकाळाच्या वेळी तुकोबराय गवार शेठवाण्यासाठी आले. फक्त ते गवार शेठवाण्याला दिसायचे. आणि मग गवार शेठवाण्याने तुकोबरायला बुक्का लावला, मग हार घेतला आणि गळ्यात घातला. फक्त हार आधांतरी टांगला, एवढं लोकांनी पाहिलं. आणि मग सगळ्या लोकांनी तुकोबरायाच्या नावाने गजर केला, जगद्गुरु तुकाराम महाराज. गवार शेठवाण्याच्या मस्तकावर हात ठेवून गवार शेठवाण्याला घेऊन गेले. 71ला गेले, द्वितीयेला गेले आणि पंचमीला आले. परत 82ला आले. परत प्रसंग म्हणजे 1571ला गेले महाराज. मग 1581 झालं, 91 झालं, आणि 1600 शतक लागलं. आणि 1610 म्हणजे 1571 ते 1610 किती वर्ष झाले भाऊ? 1571 पासून पुढं म्हणजे चला ना, तर 1610 41 40 किंवा 41 40-41 वर्षांनी संताजी तेली जगनाडे हे मूळचे चाकणचे, आणि त्यांच्या मामाचं गाव, त्यांच्या आईचं नाव मथाबाई, आणि त्यांच्या मामाचं गाव सुदुम्र. मग ते मामाच्या गावी शिकायला गेले. त्या काळात ती शाळा म्हणजे गोशाळा. ते जायचे जनावरं वळायला. तुकोबराय काव्य करायचे. मग तुकोबरायने त्यांच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्यांना लिहायला लावलं. तुकोबराय म्हणायचे आणि संताजी तेले लिहून काढायचं. सगळा गाथा लिहून झाला. संताजी तुम्ही माझा गाथा लिहून घेतला, काय मागायचं ते मागा, काय नका. अंतकाळी तुम्ही मला सोडायला या, असं चरण आहे गाथ्यात. अंतकाळी माझ्या येती सोडवणे, तर तेवढं मला सोडवायला तुम्ही या द्या वचन. तुकोबराय म्हणले, मी जर तुमच्या आधी मेलो तर तुम्ही मला मुठमाती द्यायची, आणि जर तुम्ही मेले तर मी तुम्हाला मुठमाती देईल. आता तुकोबराय गेले का मेले? हा, हे बावळाटांना शंका घेताना अभ्यास नाही, काय नाही, हॉटेलावर बसायचं, आबाट चिबाट खायचं, धर्मांतर करायचं. वारकरी संप्रदायाचं एक चुकलं, एकच चुकलं, तुला भारतात ठोला. पाकिस्तानला पाठीला असतं मग कळालं असतं कोणाचं चुकलं आणि कोणाचं बरोबर आहे. तिथं जा मग कळलं, नाही तर फोकाट आहे ना सगळं. कोणी बोलायचं, वारकऱ्यावर तोंड सुख घ्यायचं. जर तुकोबराय मेले असते तर संताजीने मुठमाती दिली असती ना भाऊ. मुठमाती द्यायची राहून गेली. मेले नाही, ते जिवंत आहे, जिवंत आहेत तुकोबराय, जिवंत राहिले. आणि संतजी दिली, मेले.
1610 ध्यानात राहा. मार्गशीर्ष महिना, मी मार्गशीर्ष पाहूनच सांगतोय. आणि वद्य त्रयोदशी, आता येणारी जी उद्या एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, उद्याची त्रयोदशी नाही, त्याच्या पुढची त्रयोदशी वद्य त्रयोदशी. म्हणजे आता जी वद्य त्रयोदशी, सोपानदेव, संताजी तेली, मुकुंदराज स्वामी, कान्हो पाठक, चौघांचा समाधी सोहळा. एक ऐका, पुढच्या बोनला म्हणावं तिन्ही सांगा आणि तसंच जा. आता काय सांगते, बस 2 राहिली तर 3 कोण सांगत येणार आता. उद्याचं एक बोन, परवाचं एक बोन. तर हे संताजी तेली ऐका. आणि मार्गशीर्ष महिना, वद्य पक्ष, त्रयोदशी, शालिवाहन शके 1610. मग सकाळी वारले. मग तिथं सुधा आणि पापनाशी नदीचा संगम आहे. मी अभ्यास करून बोलणारा बॉय. आणि त्याच्यावर तेल्याचा मसनवाटा आहे. मग तिकडं तेल्याला पुरतात. आता इकडं काय करतात, सगळीकडेच पुरतात का. मग तेल्याचं ते मसनवाटा उकरला, खड्डं उकरलं आणि प्रेत आत टाकलं, पुरलो. इथोर माती पडली तोवर काय नाही, तोंडोर माती पडली का संताजी तिरी उठूनच बसले. उठून बसले का लोक चिंग चिंग चिंगाट थट सोडून थांबलीच नाही. लोकांना वाटायचं भूतच आलं काय. परत लोक तासाभराने माग आले तर प्रेत पडले. रे लोटा लोटा लोटा, माती लुटली की उठून बसायची, लोक पळून जायचे. दिवस मावळेपर्यंत हे चाललं. अखेर शेवट लोक म्हणले व हे भानगडीतच पडायचं नाही. लोक निघून गेले. निघून गेल्यावर संतोबा तेली यांचा थोरला मुलगा बाळोबा तेली हा झाडावर चढून बसला की बाबा हे माझ्या वडिलाचं प्रेत आहे, हे जिवंत म्हणावं तर मरून पडले आणि मेलंय म्हणावं उठून बसत आहे. आता काय करावं, काही मेळच बसा ना, कुत्रे खातीन. रात्रभर बसला. रात्री 12 वाजता 41 वर्षानंतर परत महाराज आले. गेले हे तुम्ही ऐकलंय. आले कोणाकोणासाठी ऐका. भागीरथीबाई, पहिल्यांदा भागीरथीबाईसाठी, दुसरे गवार शेटवाण्यासाठी, तिसऱ्यांदा संताजी तेली जगनाड्यासाठी. तुकोबारायचं विमान खाली आलो का बाळोबाने वरूनच उडी टाकली. महाराज मी लय लहान होतो तेव्हा, मी तुमचं एक कीर्तन ऐकलेलं आहे, एवढं आठवतंय. माझे वडील तुम्ही आले कस काय. अरे म्हणले लय मोठं प्रकरण आहे. चारिता गोधने माझे गुंतले वचन, हा भंग देवडेकराच्या गाथ्यात नाही, आमच्या संस्थेच्या गाथ्यात आहे. आणि हा भंग तिथं सुतुंबऱ्याच्या बाणात लिहिलेला आहे. आता इथं नारायण भाऊ नाही आले कथोरे, त्यांनी मला आग्रहाने हाताला धरून दाखवलं. 10,000 हा भंगाचा गाथा आहे तळेगावला. आमची माऊलीची पंचकृषी प्रदक्षिणा तळेगावला जाती तर ते वंशज गाथा घेऊन येते. खाली लिहिलंय तुकोबरायाचा गाथा, लेखक संताजी तेली जगनाडे, त्यांचे हस्ताक्षर. या संताजी तेल्याचं आज हस्ताक्षर तेली समाजाने जपून ठेवलंय. तुम्ही पाहिले, तुम्ही पंचकृषीला आले तर ते दुसऱ्याला दाखित नाहीत महाराज. तुम्ही डोकं पटलं तरी दाखवणार नाही. तेली समाजाचे लोक ते म्हणतात आमची तुमच्यावर भावना आहे, आम्ही तुम्हाला दाखवू. माझ्याकडे फोटो आहेत त्या गाथ्याचे काढलेले आजोबा. आणि मग चारिता गोधने माझे गुंतले वचन, आम्हा झाले येणे एका तेली या कारणे. आणि मग 3 मोष्टे मृत्तिका एक वचन होतं ना, 3 मूठ माती द्यायची. मोठ तेव्हा लोपविले मुख रामनामाचे धारकी, आम्ही आलो मृत्यू लोकी, आलो म्हणे तुका संतो न्यावया विष्णू लोका. मस्तकोर हात ठेवला, संताजीला घेऊन गेले 41 वर्षानंतर. आणि त्याच्यानंतर पुन्हा 50 वर्ष गेले आणि निळोबाराय आले. निळोबारायांना नारायण महाराजांनी निळोबारायांनी तीर्थयात्रा केल्या. तीर्थयात्रेत निळोबारायांना नारायण महाराजांनी तुकोबारायचं महात्म्य सांगितलं. ते भागीरथीबाईसाठी आले, ते गवार शेट वाण्यासाठी आले, संताजी तेली जगनाड्यासाठी आले. हे कळलं. मग तुकोबारायांनी माझ्यासाठी यावं म्हणून निळोबारायांनी अनुष्ठान म्हणलं 42 दिवस. तुका ध्यानी तुका मनी, तुका जागृती आणि स्वप्नी, तुका तुका म्हणोनी अहर्निशी बोभत. निळोबाराय आरडायचे नुसते तुकोबारायच्या नावाने, तुकोबा तुकोबा तुकोबाराय तुकोबाराय. ब्राह्मण शरीर पण केवढी तुकोबाराय भक्ती निळोबारायची, मोठ्याने ओरडायची. पांडुरंगाला वाटलं हे ब्राह्मण हाकनाक मरण, मग आपण गेलं पाहिजे. पांडुरंग आले. निळोबा डोळे उघडा, जगाचा मालक पांडुरंग तुम्हाला भेटायला आला. निळोबारायला येथे तुझं नागी बोलाविले कोणी, तुला सप्त्यात तुला तारीख दिली नाही आणि फेटा घेऊन आला. माझं कीर्तन काय भास घाले. अरे येथे तुझं लागी बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचून आला शिका. तू अन्य भक्तासाठी गेला कारण त्यांना संकट होतं. प्रल्हादा कैवारी दैत्याशी दंडाया, स्तंभी देवराया प्रगटोनी, तैशा परी मज नाही बा संकट. तरी का फुकट शेनला अशी, कशाला श्रमला अशी, कशाला कष्ट केले. देव म्हणले अरे मला ओळख तरी दे. हा ओळखत नाही. निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा. मग तुका याचा धावा करीत असो. हे ऐकलं पांडुरंग म्हणले लय जडा असा मी लगा आपल्या हातवर. हे एवढा आमदार फुटायचा नाही बहुतेक, सगळे फुटले पण जयंत पाटील काय लवकर फुटायचा नाही.
आणि मग भगवंत गेले तुकोबा हे गिराईक मला नाही वाटायचं तुम्हालाच जावं लागल आणि मग तुकोबाराय स्वतः आले येवोनिया कृपावंते हे आता कळालं गेले हे बराच वेळा ऐकले हे आले कसं ऐका तुकया स्वामी सद्गुरुनाथे आणि निळोबरायांच्या मस्तकावर हात ठेवला तुकोबराय आले निळोबरायाच्या परमार्थाची पौर्णिमा उदयाला आली पौर्णिमा सगळ्या साधकाच्या कळा कडायला गेल्या सगळे आत्ता केलेली साधना परिपूर्ण झाली तुकोबरायाने मस्तकावर हात ठेवला